हॅलो गाईज, तर फायनली आज मी निघालेली आहे हैदराबादच्या भुवनगिरी फोर्टला. आजच्या या व्लॉगमध्ये मी कुठलाही वेगळा व्हॉइस ओव्हर दिलेला नाही आहे. जे काही मी किल्ल्यावर फिरताना बोलले आहे, जे काही लाईव्ह मुमेंट्स आहेत, ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तसंच पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि फायनली मी हा ड्रेस असा छान वेअर केलेला आहे. इथं पाण्याची बॉटल पण घेतलेली आहे, इथं वेफर्स घेतलेले आहेत आणि इथं मी चिप्स सुद्धा घेतलेले आहेत. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेल की कसा होता तो गड, आणि मी त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढं दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे सगळं मी सामान इथे घेतलेलं आहे फायनली. आणि ही आमची सेल्फी स्टिक सुद्धा घेतलेली आहे, जिथं मी जाऊन तुम्हाला तिथलं जे फोर्ट आहे, गड आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाल की फोर्ट वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवेन. तर ही सेल्फी स्टिक एक घेतलेली आहे. आम्ही फायनली चाललेलो आहे भुवनगिरी फोर्टला. तर तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल की आम्ही कसं कसं भुवनगिरी फोर्ट फिरलो आणि भुवनगिरी फोर्टमध्ये कसं कसं आहे, काय आहे, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आहे भुवनगिरी फोर्ट. आम्ही आता फायनली इथं पोहोचलेलो आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर शेवटपर्यंत बघा. मी आता वरती जाणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, तर चला आपण आता वरती जाऊयात. हे जेल आहे, जेल. असलं जेल? हा, मग त्याला जेल होतं. जेल आहे का? हा, हे बघा जेल. कसला जेल आहे? जेल ती पूर्ण म्हणजे आपण एकच असं वाटलं. हा जेल आहे, जेल बोलायला. हे जेल आहे. यात कैद्यांना डांबून ठेवायचे. कैद्यांना डांबून ठेवायचे. हा, आता मग मी वर जाते, काय बघून येते. तुम्ही या माझ्या मध्ये हळूहळू. आम्ही वर चाललोय, तर बघूया आपण काय आहे. ओके, आपण आता खाली जेल मधून पॅलेसच्या बाजूला चाललेलो आहे. इथून हा 360 व्ह्यू दिसत आहे. असा 360 व्ह्यू. मी दिसते ना त्यात? दिसली का मी? असं 100 वेळा बोलल्यावर मग काय टाकणार आहे त्यात? घालवला सोडवून. हा मॅडम, आमच्या याला म्हणतात पोपट. तुम्हीच सांगा, पोपट आहे का? मॅडमचा पोपट झालेला आहे अशा प्रकारे. ते कोसळल बरं का. जुनं बांधकाम आहे, लाकूड कुजलेलं आहे, आणि हा पॅलेस इथंच संपला आहे. 1889 कोणतं तिथं लिहिलेलं आहे. लैला मजनू 1889. आमचे मॅडम चालले त्या मजा मजेत. हळू जावा मॅडम. पाहिलंच कल हळू. तुमच्या नादात माझ्या बुटात माती गेली. चला. तुमच्या मॅडम पुढं पुढं चाललेत, पळतात पुढं पुढं. असा हा एकदम 360 डिग्री सारखा व्ह्यू भेटत आहे एकदम. आणि हा पूर्ण एक दगड आहे. हा बघा, पूर्ण 1 पेल्टिंग स्टोनवर स्ट्रक्चर केलेला हा किल्ला आहे. बघा येड एक पडल्याशिवाय करणार नाही. आम्ही आलेलो आहे हैदराबाद पासून 70 किलोमीटरच्या भुवनगिरी फोर्ट वरती. तर कसं आहे, देखो ना गाइस. देखो ना हमारी मैडम. तर कसं, हे आहे पॅलेस. हे बांधलेलं आहे चालुक्य किल्ला, आणि हा बांधलेला आहे
हा. असं म्हणते मी तुम्हाला. हां असंच ठेवा. तिथे फुलं पण आहेत बघा. Green. Wow. आता झूम करा ना जरा थोडं. झूम करून करा ना. फुलं वाव भारी आहे ना. तसं चांगलं वाटतं हा किल्ला. बघायचं आम्ही आता सध्या टॉपवरती आलेलो आहे. हे बघा तुम्ही कॅनॉन, इथून पूर्ण व्ह्यू दिसत आहे. फायनली ॲटलिस्ट हा व्ह्यू दिसत आहे. हो पॅलेस. हाय गाईज, हाय. हे आमचे मॅडम. हे बघा पूर्ण कसं आहे. आम्ही असं टॉपला आलेलो आहे. आणि आमच्या मॅडम मोनिका, ब्लॉग्स विथ मोनिका हाय. आणि सावलीला बसलेल्या आहेत. अशी तरी आमचा हा हा आहे लाकडी घनाचा ज्यूस. म्हणजे हे हातानं आपल्याकडे मोटर असते, पण इथे हैदराबादमध्ये हे बघा हाताने ज्यूस काढत आहेत. ऊसाचा ज्यूस आहे आणि ते हाताने फिरवत आहेत. ती तुम्ही बघू शकत असाल, त्या ऊस टाकत आहेत आणि हाताने. हां जुन्या पद्धतीचं आहे हे. जुन्या पद्धतीमध्ये असा रस काढला जायचा आणि अजूनही ही पद्धत जी आहे ना ती इथं वापरली जाते. हां अकाउंटला आमच्या पैसे फुल आहेत आहेत ना. तर इथं बघा असं काढतात हे ज्यूस. तर गाईज आता आम्ही भुवनगिरी फोर्टवरून माघारी निघालोय आणि हैदराबादच्या ट्रॅफिकमध्ये अक्षरशः अडकलोय. खूप मोठं ट्रॅफिक आहे, गाड्या पुढं सरकतच नाही आहेत. पण हाच तर हैदराबाद आहे ना, थोडा संयम ठेवावाच लागतो. आणि या ट्रॅफिकमधून आम्ही हळूहळू बाहेर कसं तरी पडत आहोत आणि फायनली आम्ही घरी पोहोचेल आता. आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यावरती ना खरंच खूप जास्त थकवा जाणवत होता. म्हणून आधी थोडंसं फ्रेश झालो. वाऱ्यातून आल्यामुळे ना स्किन खूप ड्राय झालेली होती, म्हणून थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि थोडंसं लिप बामसुद्धा लावून घेतला. थोडा वेळ रिलॅक्स केल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटायला लागलं. एकंदरीत सांगायचं तर भुवनगिरी फोर्ट ना खूपच भारी आहे. निसर्ग, हवा आणि तो संपूर्ण अनुभव खरंच खूप जास्त खास वाटला. तुम्हाला कसा वाटला हा फोर्ट मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हालाही असे ट्रॅव्हल्स, ब्लॉग्स, रिअल लाईफ मुवमेंट्स आणि असे साधे सोपे अनुभव बघायला आवडत असतील ना, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि खरंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला का हे कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच नवीन ब्लॉगसोबत लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.